नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 2 टायर केकची रेसिपी आज पाहणार आहोत. तर त्यासाठी मी चॉकलेट केकचे प्रीमिक्सपासून चॉकलेट बेस असा तयार केलेला आहे. तर पाहू शकता हा अर्धा किलोचा केक बेस आहे आणि पाव किलोमध्ये अशा 3 पावशरमध्ये मी 2 टायरचा केक बनवणार आहोत. तर 2 टायरचा केक कशा पद्धती मी बनवते ते मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी प्रथम मी येथे बटर पेपर काढून घेतलेला आहे पाहू शकता. आणि आपला अर्धा किलोचा केक हा बेक होऊन छानपैकी रेडी झालेला आहे आणि थंड झालेला आहे, मस्तपैकी रूम टेम्परेचरला आलेला आहे. पाहू शकता भरपूरशी आपल्या केकला जाळी फुटलेली आहे. आणि त्यानंतर आपण हे आयसिंग करायला घेणार आहोत. तर त्यासाठी मी प्रथम 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहे हा केक. आपल्याला प्रथमतः 3 लेअरमध्ये हा केक कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आतमध्ये पण भरपूरशी जाळी फुटलेली आहे या केकला. तर हा केक मी 3 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. मस्तपैकी याच्या लेअर सुटलेल्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही. तर प्रथम मी अर्धा किलोचा केक आयसिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर पाव किलोच्या केकची आयसिंग करून घेणार आहे. तर प्रथमतः वाटीमध्ये मी केक सोप करण्यासाठी आपले नॉर्मल पाणी घेतलेले आहे, पण आपल्याला ते चिल्ड पाणी घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पायनॅपलचा क्रश घातलेला आहे. इथे मी ज्या फ्लेवरचा आपल्याला केक करायचा आहे त्या फ्लेवरचा क्रश आपल्याला इथे यूज करायचा आहे. प्लेन पाणी वापरण्यापेक्षा क्रश जर यूज केला तर केकची चव ही अप्रतिम अशी येते. आणि सध्या उन्हाळा चालू आहे तर चिल्ड पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर पाहू शकता आपले केक सोप करण्यासाठी आपल्याला हे केकचे पाणी आपण रेडी करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला छानपैकी केकवर सोप करून घ्यायचे आहे. केक सोप छान करायचा आहे म्हणजे तो चवीला कोरडा असा लागणार नाही. तर त्यानंतर आपल्याला येथे क्रश घालायचा आहे. भरपूरचा क्रश आपल्याला घालायचा आहे आयसिंग करताना, म्हणजे चव ही उठून येते केकची. त्यामुळे क्रश घालायला कंजूशी करायची नाही आहे आपल्याला इथे. तर भरपूरसा क्रश आपल्याला यूज करून वापरायचा आहे. तर पाहू शकता प्रथम ही लेअर आपली झालेली आहे आणि त्यानंतर आपण दुसरी लेअर यामध्ये ठेवणार आहोत. आणि दुसरी लेअर ठेवल्यानंतर आपण पाण्याने हे सोप करून घेणार आहोत. तर छानपैकी आपल्याला सोप करायचे आहे हे प्रथम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी आपण सोप करून घेतलेले आहे. पाहू शकता मी भरपूरसं पाणी सोप करण्यासाठी यूज करत आहे आणि त्यामुळे केक कोरडा आपल्याला लागणार नाही आहे चवीला. आणि त्यानंतर दुसऱ्या लेअरमध्ये पण भरपूरशी क्रीम मी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पण क्रशचा यूज करायचा आहे. क्रश भरपूर घालायचा आहे म्हणजे केकला चव ही अप्रतिम अशी येते. आणि त्यानंतर पायलेट नाईफच्या साहाय्याने आपण ही क्रीम पसरून घेणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप मी हा केक कसा करायचा ही पूर्ण डिटेल मी व्हिडिओ दाखवलेला आहे. तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारचा केक करू शकताल. आणि त्यानंतर तिसरी लेअर आपण ठेवलेली आहे इथे. तर तीही आपण छानपैकी सोप करून घेणार आहोत. ही तिसरी लेअर आहे. हाफ KGमध्ये मी 3 लेअर कट करून घेतलेले आहेत पाहू शकता. त्यामुळे केक पण छानपैकी आपला थोडा उंच होणार आहे. आणि त्यानंतर आपण साईडनी क्रीम लावणार आहोत, म्हणजेच आपलं क्रम कोटिंग आपण करून घेणार आहोत. क्रम कोटिंग करणे अवश्य आहे, कारण की डायरेक्ट फिनिशिंग करायला घेतली तर आपले केकचे क्रम्स हे क्रीममध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे छानपैकी आपण क्रम कोटिंग करून घेणार आहोत प्रथम. त्यामुळे एकदम इझिली अशी आपली फिनिशिंग केकला येते.
तर पाहू शकता हा केक मी तुम्हाला पूर्णपैकी छानपैकी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर असं फॉलो केलं तर नक्कीच तुम्हीही अशाच प्रकारचा केक नक्कीच करू शकताल फिनिशिंगमध्ये. तर पाहू शकता आपलं क्रम कोटिंग झालेली आहे. यानंतर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, नाहीतर मग लगेच आयसिंग करायला घेऊ शकता. इथे मी लगेच आयसिंग करायला घेतलेली आहे. इथे मी जेल येल्लो कलरचा यूज केलेला आहे. तर पाहू शकता हे कलर्स जेल कलर आहेत. जेल कलरचा मी इथे यूज करत आहे. तर त्यामध्ये मी येल्लो कलरचा केक बनवणार आहे. त्यामुळे फायनल फिनिशिंगसाठी मी येल्लो कलरचा यूज केलेला आहे. आणि छानपैकी मस्तपैकी क्रीममध्ये मी कलर टाकून येल्लो कलरची क्रीम तयार केलेली आहे. तर त्यानंतर आपण ही क्रीम छानपैकी केकवर छानपैकी अप्लाय करणार आहोत. पाहू शकता फायनल फिनिशिंग आपण करत आहोत. येल्लो कलरची आपण इथे क्रीम केकला लावणार आहोत आणि येल्लो कलरचा आपला हा केक होणार आहे. पायनॅपल केक आहे त्यामुळे मी येथे येल्लो कलरचा यूज केलेला आहे. तर पाहू शकता मस्तपैकी आपण याची पण फिनिशिंग करून घेणार आहोत. स्क्रॅपरच्या साहाय्याने आपण याला फिनिशिंग देणार आहोत. त्यानंतर वरती आलेले एजेस पण आपण छानपैकी प्लेन करून घेणार आहोत आणि साईडची क्रीम पण छानपैकी आपण केक बोर्डवरून काढून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी आपली फिनिशिंग झालेली आहे आणि यानंतर आपण पुढचे डेकोरेशन करणार आहोत. तर तोपर्यंत हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवूयात आणि त्यानंतर आपण यावरती पावशरचा केक अप्लाय करणार आहोत. 2 टेअरचा केक आपण रेडी करणार आहोत. अर्धा किलोवर पाव किलो मी केक वरती ठेवणार आहे. तर त्यासाठी मी त्याची पण 2 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. हा वजनाने पाव किलोचा केक आहे छोटासा आणि तोही छानपैकी आपल्याला सोप करून घ्यायचा आहे, म्हणजे तोही आपल्याला छानपैकी कोरडा लागणार नाही आहे. भरपूर सोप करायचा आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण येथे क्रीम घातलेली आहे आणि यामध्ये मी 2 लेअरच केलेले आहेत, कारण केक हा छोटा आहे. त्यामुळे 2 लेअरच आपल्याला यामध्ये करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरी लेअर पण आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि दुसरी लेअर पण मस्तपैकी आपण सोप करून घेणार आहोत मस्तपैकी पाण्याने. आणि त्यानंतर आपण याचीही क्रम कोटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता अर्धा किलोची ज्याप्रमाणे केली त्याचप्रमाणे याची पण आपण क्रम कोटिंग करून घेणार आहोत. तर पाहू शकता व्हाईट क्रीमनेच मी याची क्रीम कोटिंग करून घेतलेली आहे. याचाही कलर मला येल्लोच करायचा होता. त्यानंतर फायनल फिनिशिंगसाठी मी येल्लो कलरचाच यूज केलेला आहे. कस्टमरची डिमांड होती की आम्हाला येल्लो कलरचा केक आहे, त्यामुळे मी येल्लो कलरचा केक केला आहे आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने मी साईडनी फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि एजेस पण प्लेन करून घेतलेले आहे. फार इझीमध्ये मी तुम्हाला केक दाखवलेला आहे. पाहू शकता मस्तपैकी हा पण रेडी झालेला आहे आणि आपला हा अर्धा किलोचाही रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर मी दुसऱ्या टर्निंग टेबलवर दोन्ही केक मी ठेवून घेतले होते. दोन्ही केक मी टर्निंग टेबलवर ठेवून घेतले आणि त्यानंतर जो पाव किलोचा केक होता तो छानपैकी मस्तपैकी पायलेट नाईफच्या साहाय्याने अलगद असा आपल्याला उचलायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे उचलून तो अर्धा किलो केकवरती अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. तर पाहू शकता अलगद आपण हा अर्धा किलो केकवरती पाव किलो केक अप्लाय करणार आहोत. अगदी अलगदपणे हे काम करायचे आहे. पाहू शकता मी कशा प्रकारे एकदम मस्तपैकी ठेवून दिलेला आहे. तर पाहू शकता आपला हा 2 टेअरचा केक रेडी झालेला आहे. तर पाहू शकता मस्तपैकी मध्यभागी तो ठेवला गेलेला आहे आणि छानपैकी आपला 2 टेअरचा केक रेडी झालेला आहे आणि आता त्यावर आपण आयसिंग म्हणजे डेकोरेशन करून घेणार आहोत. तर त्यासाठी मला ग्रास करायचे होते साईडनी डेकोरेशन, म्हणजे त्यामुळे येथे मी ग्रीन कलर यूज केलेला आहे. क्रीम ही मी ग्रीन कलरची करून घेतलेली आहे आणि बॉर्डर मला ग्रास बॉर्डर करायची होती. त्यामुळे मी येथे ग्रासचे नोझल घेतले आणि पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे अप्लाय केले आणि छानपैकी त्यामध्ये क्रीम आपली ही ग्रीन कलरची भरून घेतलेली आहे. तर आपल्याला छानपैकी बॉर्डर ही ग्रास करायची आहे. एकदम मस्त अशी ही दिसते. त्यामुळे आज मी ग्रासचा यूज केलेला आहे. ग्रास नोझलचा यूज केलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण बॉर्डर तयार करून घेणार आहोत.
अगदी प्रेस करून अगदी अलगद सोडायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी क्रीम अलगदपणे सोडत आहे आणि वरच्या साईडनी ओढून घेत आहे. त्यामुळे ग्रास हे उभे राहिल्यासारखे वाटतात. तर पाहू शकता किती मस्त असे हे दिसत आहेत. अशा प्रकारे मी बॉर्डर ग्रासची करून घेतलेली आहे. केकचे कॉम्बिनेशन अप्रतिम असे वाटत होते. पाहू शकता, तुम्हालाही पाहता क्षणीच लक्षात आलं असेल की किती छान असं दिसत आहे आपलं डेकोरेशन. तर साईडने मी ग्रास करून घेतले होते आणि त्यानंतर मी येथे मला रोज करायचे होते. त्यामुळे मी जे व्हाईट कलरची क्रीम होती त्यामध्ये पिंक कलर घातलेला आहे आणि मला पिंक कलरचे रोज तयार करायचे होते. त्यासाठी मी नोझल घेतले. रोज नोझलचे छोटे नोझल घेतले छोट्या साईजचे, कारण वरती केक हा छोटा होता 1/2 किलोचा. त्यामुळे मी येथे छोट्या नोझलचा यूज केलेला आहे. त्यामुळे छानपैकी छोटे छोटे आपले रोज फ्लावर रेडी होणार आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरलेली आहे आणि छानपैकी आपल्याला रोजेस तयार करायचे आहे. केक हा 3 पावशरच आहे. त्यामुळे येथे छोटे छोटे मी रोजेस करत आहे. अगदी छोट्या साईजमध्येही आपल्याला नोझल मिळतात. त्यातलेच हे रोज नोझल आहे आणि त्यामध्ये मी अशा प्रकारे रोज तयार केलेले आहेत पिंक कलरचे. एकदम अप्रतिम अशी ही डिझाईन अशा प्रकारे झालेली आहे. पाहू शकता. तर रोज रेडी झालेले आहेत. तर हा कस्टमरचा केक होता आणि त्यांनी मला पप्पा असे लिहायला सांगितले होते. त्यामुळे येथे मी पप्पा असे लिहिले. अशा प्रकारे पाहू शकता मस्तपैकी मध्यभागी मी पप्पा असे लिहिले आणि त्यानंतर त्याच नोझलने साईडने पण मी छोटे छोटे फ्लावर करून घेतलेले आहेत. पाहू शकता वरचा केक हा 1/2 किलोचा आहे आणि खालचा केक हा अर्धा किलोचा आहे. अशा प्रकारे 3 पावशरचा केक आहे. त्यामुळे छोटे छोटे रोजचा येथे मी यूज केलेला आहे. तर पाहू शकता मस्तपैकी आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि यानंतर मी येथे आपले स्प्रिंकल टाकणार आहे. स्प्रिंकलमुळे एकदम अप्रतिम असे हे केक आपला दिसतो. पाहू शकता पूर्ण डिझाईन आपली झालेली आहे 2 टायर केकची आणि त्यानंतर मी हॅपी बर्थडेचे टॅग लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण स्प्रिंकल घालणार आहोत. तर येथे पिंक कलर आहे तर त्यामुळे मी येथे व्हाईट कलरचे स्प्रिंकल यूज केलेले आहेत. पाहू शकता किती अप्रतिम असा हा केक वाटत आहे. ओन्ली 3 पावशरचा केक हा मी 2 टायरमध्ये बनवलेला आहे. एकदम कमी वजनामध्ये मी 2 टायर तयार केलेला आहे. तर पाहू शकता अप्रतिम अशी ही केक वाटत आहे 2 टायरचा केक. अशा छान छान रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील, केकचे वेगवेगळे डिझाईन जर तुम्हाला पाहायचे असेल, रेसिपी वेगवेगळ्या पाहायच्या असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.